Welcome student. Today we will learn about the topic halogen derivatives. हा halogen derivatives टॉपिक आपण सुरू केलेला आहे. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण nomenclature of alkyl halide or monohalogen derivatives of alkane हे पाहिलं होतं. आता तोच पॉइंट आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण कॉमन नेम और ट्रायव्हेल नेम पाहिले होते. यामध्ये कॉमन नेम फर्स्ट राइट द नेम ऑफ अल्किल ग्रुप व्हिच इज अटॅच्ड टू द हॅलोजन एटम फॉलोड बाय द वर्ड हालाइड. फॉर एग्जांपल मिथिल क्लोराइड, इथिल क्लोराइड, इथिल ब्रोमाइड, एन प्रोपिल क्लोराइड, आइसोप्रोपिल क्लोराइड, ब्रोमाइड अशा प्रकारे आपण कॉमन नेम हे देत असतो. किंवा एक सेकंड कार्बन एटम इज अटॅच्ड विथ और बॉन्डेड विथ अल्किल ग्रुप halogen atoms, that is chloride, bromide or iodide. Such compounds are termed as secondary propyl chloride, secondary butyl chloride, secondary pentyl chloride, bromide, iodide अशा प्रकारे आपण त्याचं या स्ट्रक्चर आपण कॉमन नेम देत असतो. आता यामध्ये आणखी एक त्यामध्ये जर स्ट्रेट चेन असेल फॉर एक्झाम्पल CH3 तीन कार्बन पेक्षा जास्त कार्बन ऍटम असतील तर याचं कॉमन नेम देत असताना आपण काय करतो, हे तीन कार्बन ऍटम स्मॉल एन लिहितो. स्मॉल एन म्हणजे नॉर्मल थोडक्यात स्मॉल एन एकूण कार्बन किती आहे 3 म्हणून अल्किल ग्रुप हा प्रोपिल आणि क्लोराइड एन प्रोपिल क्लोराइड हे कॉमन नेम झालं. तसं समजा चार कार्बन ऍटम असतील CH3 CH2 Br चार कार्बन ऍटम असतील तर याचं कॉमन नेम लिहित असताना यामध्ये चार कार्बन ऍटम आणि स्ट्रेट चेन आहे म्हणून स्मॉल एन एकूण चार कार्बन ऍटम आहे म्हणून ब्युटिल आणि ब्रोमाइड म्हणजे कॉमन नेम लिहित असताना जर स्ट्रेट चेन असेल तर त्याला आपण नॉर्मल चेन असे म्हणतो. तर त्यामध्ये स्मॉल एन लिहायचं पुढं आणि स्मॉल एन लिहून नंतर अल्किल ग्रुपचं नेम लिहायचं आणि फॉलोड बाय वर्ड हालाइड. म्हणून याचं कॉमन नेम जे आहे एन ब्युटिल ब्रोमाइड, एन प्रोपिल क्लोराइड, एन ब्युटिल ब्रोमाइड अशा प्रकारे आपल्याला कॉमन नेम जर स्ट्रेट चेन असेल तर स्मॉल एन प्रिफिक्स स्मॉल एन रिटन बिफोर द नेम ऑफ अल्किल ग्रुप फॉलोड बाय वर्ड हालाइड. इथं ब्रोमाइड आहे, ब्रोमिन आहे म्हणून ब्रोमाइड, क्लोरीन असेल तर क्लोराइड, आयोडीन असेल तर आयोडाइड अशा प्रकारे आपल्याला यामध्ये कॉमन नेम किंवा ट्रायव्हेल नेम हे अल्किल हलाइडचं देता येतात. तसेच याच्या अगोदरच्या लेक्चरला मी सांगितलं होतं की सेकंडरी हे स्ट्रक्चर आहे. चार कार्बन ऍटम असतील CH2 CH3 चार कार्बन ऍटम आहे. राईट हँड साइडनं 2 नंबर किंवा लेफ्ट हँड साइडनं 2 नंबर हा 2 नंबर कार्बन ॲटमला जर हॅलोजन ॲटम अटॅच झाला तर हा सेकंडरी कार्बन ॲटम आहे म्हणून याला सेकंडरी म्हणते. स्ट्रक्चर जे आहे ते सेकंडरी ब्युटिल चार कार्बन ॲटम आहेत म्हणून ब्युटिल, सेकंडरी ब्युटिल ब्रोमाइड हे याचं कॉमन नेम झालं. त्यानंतर आयसो ग्रुप जर सेकंड कार्बन ॲटम इज ब्रँच्ड विथ अदर वन कार्बन ॲटम आर टर्म्ड एज आयसो CH2Br. आता पहा हे दोन स्ट्रक्चर आहेत किंवा हे तिन्ही स्ट्रक्चर आहेत. या तिन्ही स्ट्रक्चर मध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला हा सेम आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, तीन स्ट्रक्चर मध्ये कार्बन किती आहेत, कार्बन 4 आहे. हायड्रोजन किती आहेत, हायड्रोजन 9 आणि Br. या तिन्ही स्ट्रक्चर मध्ये जर पाहिलं तर मॉलिक्युलर फॉर्म्युला हा सेम आहे परंतु स्ट्रक्चरल अरेंजमेंट ही वेगवेगळे आहे. हे नॉर्मल स्ट्रक्चर आहे, हे सेकंडरी आहे
आणि हे स्ट्रक्चर जे आहे याला आयसो म्हणते. आणखी एक इतर स्ट्रक्चर तयार होते यामध्ये. हा कार्बन ॲटम हा टर्शियरी कार्बन ॲटम आहे, टर्शियरी कार्बन ॲटम. आणि ह्या टर्शियरी कार्बन ॲटमला जर हॅलोजन ॲटम अटॅच झाला तर याला टर्शियरी, एकूण 4 कार्बन ॲटम आहेत, टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड, टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड. आता टर्शियरी ब्युटिल हे 4 स्ट्रक्चर पहा. एन ब्युटिल ब्रोमाइड, सेकंडरी ब्युटिल ब्रोमाइड, आयसो ब्युटिल ब्रोमाइड आणि टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड, टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड. या 4 स्ट्रक्चरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला हा सेम आहे, C4H9Br. परंतु स्ट्रक्चरल अरेंजमेंट ही वेगवेगळी आहे. स्ट्रक्चरल अरेंजमेंट ही वेगवेगळी आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं, ठीक आहे, म्हणजे नॉर्मल, सेकंडरी, आयसो आणि टर्शियरी. आता इथंच पहा, एक कार्बन ॲटम जर वाढवला तर इथं ब्युटिलचं पेंटिल होतं. प्रत्येक स्ट्रक्चरमध्ये ब्युटिलचं पेंटिल होतं. इथं समजा हा CH2 आहे, इथं CH3 आणखी एक वाढवला, इथं ब्युटिलच्या ऐवजी पेंटिल होते, पेंटिल ब्रोमाइड, एन पेंटिल ब्रोमाइड. आता या ठिकाणी एक मिथिल ग्रुप वाढवला की सेकंडरी पेंटिल ब्रोमाइड, सेकंडरी पेंटिल ब्रोमाइड. आता इथं हे आयसो स्ट्रक्चर आहे. या आयसो स्ट्रक्चर मध्ये इथे एक कार्बन आपण वाढवला, CH2Br, आयसो पेंटिल ब्रोमाइड, आयसो पेंटिल ब्रोमाइड, एन पेंटिल ब्रोमाइड, सेकंडरी पेंटिल ब्रोमाइड, आयसो पेंटिल ब्रोमाइड. आता इथं टर्शियरी मध्ये कुठल्याही एका मिथिल ग्रुपचा हायड्रोजन ॲटम रिप्लेस झाल्याला दाखवायचा आणि मिथिल ग्रुप वाढवायचा. कोणाला स्ट्रक्चर पेंटिल झालं, पेंटिल, टर्शियरी पेंटिल ब्रोमाइड. म्हणजे पहा इथं काय झालं, इथं 5 मॉलिक्युलर फॉर्म्युला C5. आता इथं हायड्रोजन ॲटम किती वाढले, 2 4 6 8 11, C5H11Br. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे परंतु त्याचे स्ट्रक्चरल अरेंजमेंट ही वेगवेगळं आहे. हे पेंटिल झालं, एन पेंटिल ब्रोमाइड, सेकंडरी पेंटिल ब्रोमाइड, आयसो पेंटिल ब्रोमाइड आणि टर्शियरी पेंटिल ब्रोमाइड. अशा प्रकारे आपण कुठलंही स्ट्रक्चर जर घेतलं तर त्या स्ट्रक्चरला कॉमन नेम देत असताना अशा प्रकारे कॉमन नेम देतो. कॉमन नेम किंवा याला ट्रायव्हेल नेम असं म्हटलं जातं. आता यानंतर आपण IUPAC नॉमेनकल्चर पाहणार आहोत. IUPAC नॉमेनकल्चर, IUPAC नॉमेनकल्चर पाहत असताना काही जे आपण 11वी मध्ये जे रूल्स शिकलेलो आहे, अल्केन, अल्किन, अल्काइन मध्ये जे रूल्स शिकलेलो आहे ते रूल्स आपणाला येणं आवश्यक आहे. आपल्याला केमिस्ट्री सेकंड मध्ये किंवा ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये पहा, एक टॉपिक जर व्यवस्थित समजला तर त्याच्यावर दुसरा टॉपिक समजत असतो आणि दुसरा टॉपिक समजला तर तिसरा टॉपिक व्यवस्थित समजतो. जर पहिला टॉपिक जर नाही समजला तर पुढचा दुसरा टॉपिक समजत नाही आणि तिथून पुढचं काही समजत नाही. म्हणून 11वी मध्ये जे तुम्ही शिकलेला आहात हायड्रोकार्बन, त्यामध्ये अल्केन, अल्किन, अल्काइन, हे जर तुम्हाला नाही समजलं तर तुम्ही एकदा वाचा, एकदा 2 वेळा वाचा आणि त्याचा चांगला अभ्यास करा. त्यात काय अडचण आली तर मला विचारा. त्यातले नॉमेनकल्चर, त्यातले रिॲक्शन ह्या समजून घ्या आणि त्या समजल्या तर पुढचं तुम्हाला व्यवस्थित समजेल. पहा थोडासा बदल आहे प्रत्येक टॉपिक मध्ये, थोडासा बदल आहे, फंक्शनल ग्रुपचा बदल आहे, बाकी स्ट्रक्चर सेमच आहे. आता हे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे किंवा अल्कोहोल आहे, फिनॉल आहे, अल्डेट कीटोन आहे, त्या प्रत्येक टॉपिक मध्ये एक टॉपिक वरतीच दुसरा टॉपिक आधारित आहे. आता आपण जर पाहिलं अल्केन मध्ये हायड्रोकार्बन आहे आणि त्या हायड्रोकार्बन मध्ये अल्केन मध्ये जर आपण पाहिलं तर त्यामध्ये स्ट्रक्चर मध्ये एक हायड्रोजन रिप्लेस झाला आणि त्या ठिकाणी हॅलोजन ॲटम अटॅच झाला. हॅलोजन म्हणजे क्लोराईड, ब्रोमाइड किंवा आयोडाईड हा अटॅच झाला आणि त्याच्यापासून स्ट्रक्चर तयार झालं. तुम्ही अल्कोहोल मध्ये पाहिलेलं आहे. आपण जर अल्केन मध्ये एक हायड्रोजन ॲटम रिप्लेस झाला आणि त्या ठिकाणी अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप बॉन्ड OH ग्रुप हा जर अटॅच झाला तर त्या ठिकाणी अल्कोहोल तयार होते. म्हणजे काय, मला एक सांगायचं याच्यावर की एका टॉपिकवर दुसरा टॉपिक हा अवलंबून आहे. आता आपण जर इथं पाहिलं अल्केन मधला आपण मिथेन पाहूया किंवा इथेन, CH3
CH3 हे इथेन अल्केनमध्ये पहा एका टॉपिकवर दुसरा टॉपिक कसा अवलंबून आहे हे पाहिजे. इथं इथेन आहे, इथेनमध्ये इथला एक हायड्रोजन ॲटम रिप्लेस झाला CH3 CH2 आणि त्या ठिकाणी हायड्रोजन ॲटम अटॅच झाला की हे अल्किल हलाइड झालं. अल्किल हलाइड, अल्किल क्लोराइड, अल्किल ब्रोमाइड, अल्किल आयोडाइड, अल्किल क्लोराइड, अल्किल ब्रोमाइड, अल्किल आयोडाइड हे तयार झाले. आता इथला हायड्रोजन ॲटम रिप्लेस झाला आणि OH ग्रुप अटॅच झाला. कारण तुम्हाला माहित आहे की फंक्शनल ग्रुप जो आहे अल्कोहलचा फंक्शनल ग्रुप हा OH आहे, ते सुद्धा यायला पाहिजे. का हलाइडचा फंक्शनल ग्रुप क्लोराइड, ब्रोमाइड, आयोडाइड किंवा अल्कोहलचा फंक्शनल ग्रुप हायड्रॉक्सिल ग्रुप बॉन्ड OH हे आपल्याला यायला पाहिजे. इथं पहा एक हायड्रोजन ॲटम रिप्लेस झाला आणि OH ग्रुप सबस्टिट्यूट झाला किंवा अटॅच झाला. किंवा मोनोमर स्ट्रक्चर जे आहे हे अल्कोहल झालं, इथिल अल्कोहल, इथिल क्लोराइड, इथिल ब्रोमाइड, इथिल आयोडाइड, इथिल अल्कोहोल, इथिल अल्कोहोल. तसंच आपण इतर मध्ये आहे, ऍसिड मध्ये आहे. आता ऍसिड मध्ये आपण इथले तिन्ही हायड्रोजन ॲटम रिप्लेस झाले, कार्बन आहेच, तिन्ही हायड्रोजन ॲटम रिप्लेस झाले आणि OOH हे अटॅच झाला ग्रुप होणार ऍसिड आहे. म्हणजे काय मला याच्यावर एक सांगायचे की तुम्हाला जर एका टॉपिकवर दुसरा टॉपिक अवलंबून आहे. इथं आपण इथे नाही, इथलं दोन्ही कार्बनचे एक एक हायड्रोजन ॲटम हे कमी केले, रिप्लेस झाले CH2 डबल बॉन्ड CH2, इथेनचे इथेन झालं, इथेनचे इथेन. समजा इथले आणखी एक एक कार्बन ॲटम हे कमी झाले CH ट्रिपल बॉन्ड CH. म्हणजे अल्केन वरती अल्किन आहे, अल्किन वरती अल्काइन आहे किंवा अल्केन वरती अल्काइन आहे. अल्केन वरती इथं पहा अल्केन हलाइड आहे, अल्कोहल आहे, ऍसिड आहे, इतर आहे, अमाइन आहे, अमाइन आहे. समजा इथला हायड्रोजन ॲटम एक रिप्लेस झाला आणि NH2 ग्रुप अटॅच झाला, अमाइन झाला, इथिल अमाइन. म्हणजे यासाठी तुम्हाला 11वी मध्ये आपण जे अल्केन, अल्किन, अल्काइन हे शिकलेलो आहोत ते तुम्हाला पूर्ण टॉपिक व्यवस्थित यायला पाहिजे. आणि ते जर समजलं तर पुढचे 12वी मध्ये जो ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा भाग आहे, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे त्यामध्ये 4-5 टॉपिक आहेत, ते टॉपिक तुम्हाला इझी समजतात. आणि जर नाही तुम्हाला अल्केन, अल्किन, अल्काइन हे टॉपिक जर नाही समजले तर पुढे तुम्हाला अल्केन हलाइड म्हणजे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज, अल्कोहोल किंवा इतर फिनॉल, अमाइन, ऍसिड, अल्डेहाइड, कीटोन्स हे टॉपिक समजणार नाही. त्यासाठी 11वी मध्ये जे झालेलं आहे त्या 11वी मध्ये झालेलं त्याचं रिव्हिजन करा. त्यात काय अडचण असेल तर आम्हाला विचारा फोन करून आणि ते समजून घ्या, समजून घ्या आणि अभ्यास करा. ते समजलं तर पुढचे टॉपिक तुम्हाला समजणार आहे. ठीक आहे. आणि आणखी एक, दररोजच्या दररोज तुम्ही व्हिडिओ पाहायला पाहिजे. कारण आज जे तुम्ही शिकलेला आहात याच्यावरच उद्याचा व्हिडिओ असतो. जर आज तुम्ही नाही पाहिला व्हिडिओ आणि उद्या पाहिला किंवा 2 दिवसांनी जर व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला काही समजत नाही. आणि मग परत होतं काय असं की मी खूप अभ्यास केला, मी वाचलं पण मला समजलंच नाही. कारण याचं कारण काय असतं तर तुम्ही जो आपला बेस असतो तो बेस हा पक्का नसतो. तुम्ही अधूनमधून व्हिडिओ जर पाहत असाल तर तुमची लिंक लागणार नाही. तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ पाहिले पाहिजे प्रत्येक विषयाचे, तर तुम्हाला प्रत्येक विषयात हा व्यवस्थित समजेल. अवघड काहीच नाही. जो रेग्युलर व्हिडिओ पाहतो, व्हिडिओ पाहून अभ्यास करतो, जे दररोज झालेला आहे तो व्यवस्थित पाहून अभ्यास करतो, त्याला इझी चांगली मार्क मिळतात. 10वीच्या मार्काचा आणि 11वी-12वी सायन्सचा काही संबंध नाही. जो 11वी आणि 12वी सायन्सला रेग्युलर अभ्यास करतो त्याला चांगली मार्क मिळतात. आता तुम्हाला 11वी मध्ये समजलं असेल, अगदी सामान्य मुलांनी 60-65-70% मुलांनी जर चांगला अभ्यास केला असेल तर त्यांना व्यवस्थित लिहिता येईल आलेलं आहे. परंतु ज्यांना 80-85-90% मार्क आहेत आणि त्यांनी काही प्रयत्न केला नसेल तर त्यांना लिहिता येत नाही. पण त्यामुळं रेग्युलर अभ्यास करा, काही अवघड नाही. ऑनलाईन जरी शिक्षण चालू असलं तरी चालू आहे. कारण आपण शहरामध्ये जर पाहिलं तर शहरामध्ये सेल्फ स्टडी करावं लागतो. इथं तुम्हाला काहीतरी शिक्षण चालू आहे, त्यामुळे रेग्युलर अभ्यास करा, काही अडचण येत नाही. कुठल्याही विषयाची काय अडचण आली तर संबंधित शिक्षकांना तुम्ही फोन करा, तुम्हाला लगेच जे काय अडचण असेल ते सॉल्व्ह करून दिले जाईल.
ठीक आहे. आता आययुपीएसी नॉमेनक्लेचर म्हणजे काय की जे रूल्स आहेत अल्केनमध्ये आपण पाहिलेले, लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन ऑफ कार्बन ॲटम कंटेनिंग हॅलोजन ॲटम इज सिलेक्ट. लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन ऑफ कार्बन ॲटम कंटेनिंग हॅलोजन ॲटम इज सिलेक्ट. म्हणजे अल्केनची लॉंग चेन सिलेक्ट करायची आणि त्या लॉंग चेनमध्ये हॅलोजन ॲटम प्रेझेंट असला पाहिजे, म्हणजे ClBrI हा प्रेझेंट असला पाहिजे. अशा प्रकारचे हॅलोजन लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन हे अल्केनची सिलेक्ट करायची. आता सिलेक्ट केल्यानंतर पुढं काय करायचं, पुढं तुम्ही काय करायचं की जे लॉंग चेन सिलेक्ट केलेले आहे त्यातले नंबर ऑफ कार्बन ॲटम इज काउंटेड, गिव्ह द बेस नेम ऑर पेरेंट नेम. एकूण त्या चेन मधले कार्बनची संख्या काउंट करायची आणि काउंट केले त्यानंतर त्याचं जे पेरेंट नेम किंवा बेस नेम आहे ते द्यायचे. आता फॉर एक्झाम्पल यामध्ये 7 कार्बन ॲटम आहेत. 7 कार्बन ॲटम असतील तर बेस नेम किंवा पेरेंट नेम आपण काय म्हणतो, हेप्टेन. आता हेप्टेन त्याचं पेरेंट नेम आलं. समजा नॉर्मल चेन असेल तर त्या चेनला परत नंबरिंग द्यायची. नंबरिंग अशा पद्धतीने द्यायची की लोवेस्ट नंबर इज गिवन दॅट कार्बन ॲटम कंटेनिंग हॅलोजन. लोवेस्ट नंबर इज गिवन दॅट कार्बन ॲटम कंटेनिंग हॅलोजन. म्हणजे ज्या कार्बन ॲटमला हॅलोजन ॲटम अटॅच झालेला आहे त्या कार्बनला कमीत कमी नंबर द्यायचा आणि कमीत कमी नंबर देऊन त्या ठिकाणी समजा राईट हँड साईडला आपल्याला 1 नंबर कार्बन ॲटमला जर हॅलोजन ॲटम अटॅच झाला असेल तर राईट हँड साईडने नंबर द्यायची आणि नंबर देऊन 1 2 3 4 अशा पद्धतीने नंबर द्यायची आणि नंबर देऊन त्याची पोझिशन कुठल्या नंबरच्या कार्बन ॲटमला तो हॅलोजन ॲटम अटॅच झालेला आहे त्याचा नंबर लिहायचा आणि नंतर त्या हॅलाइडचं हॅलोजन ॲटम अटॅच झालेला आहे त्याचं नाव लिहायचं. म्हणजे हॅलाइड, समजा क्लोरीन असेल तर क्लोराईड, ब्रोमीन असेल तर ब्रोमाइड, आयोडीन असेल तर आयोडाईड. 1 क्लोरोहेप्टेन, 1 ब्रोमोहेप्टेन, 1 आयोडोहेप्टेन अशा प्रकारे नेम द्यायचे. आता एक स्ट्रक्चर तुम्हाला देतो आणि त्याच्यावरून आपण त्याचे आययुपीएसी नेम हे पाहूया काय तिथे. एक स्ट्रक्चर पाहूया आपण. हेक्झेनचं स्ट्रक्चर CH3 CH, CH3 CH2 CH2 Cl आणि CH3 हे अशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे. आपल्याला रूल काय सांगतो, लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन ऑफ कार्बन ॲटम कंटेनिंग हॅलोजन ॲटम इज सिलेक्ट. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं आणखी इथं CH2 CH. प्रत्येक वेळी आपण स्ट्रक्चर काढत असताना काय करायचं पहा की हायड्रोजन हा मोनोव्हॅलंट आहे, हॅलोजन हे मोनोव्हॅलंट आहे, कार्बन हा टेट्राव्हॅलंट आहे. कार्बनला 4 बॉन्ड झाले पाहिजे प्रत्येक ठिकाणी. इथं पहा 3 हायड्रोजन आणि हा 4 बॉन्ड आहे कार्बनला. इथं हे 3 बॉन्ड आणि हा हायड्रोजन 4 बॉन्ड झाले. इथं 2 बॉन्ड आणि हायड्रोजन 4 बॉन्ड झाले. 4 बॉन्ड आहे, इथं 4 बॉन्ड आहे. म्हणजे स्ट्रक्चर काढत असताना आपण नेहमी कार्बन हा टेट्राव्हॅलंट आहे, कार्बनला 4 बॉन्ड झाले पाहिजे अशा प्रकारे स्ट्रक्चर काढायचे. लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन बरेच वेळा मुलं काय करते, स्ट्रेट चेन हे अशा प्रकारची सिलेक्ट करतात. तसं नसते. आता ही स्ट्रेट चेन जर सिलेक्ट केली 1 2 3 4 5 6 कार्बन ॲटम आहे. आता नंतर आपण काय करायचं, इकडे 2 कार्बन ॲटम आहे, इथं ब्रँच आहे, इथं ब्रँच आहे. 1 2 3 4 5 6 7 ही जर चेन सिलेक्ट केली तर यामध्ये 7 कार्बन ॲटम. रूल काय सांगतो आपला, लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन ॲटम कंटेनिंग हॅलोजन इज सिलेक्ट. लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन ऑफ कार्बन ॲटम कंटेनिंग हॅलोजन इज सिलेक्ट. म्हणून आपल्याला सिलेक्ट करताना हे अशा प्रकारची चेन सिलेक्ट करावी लागेल. आता सिलेक्ट केल्यानंतर किती नंबरिंग द्यायचे. एकूण कार्बन किती आहेत 7 कार्बन ॲटम असेल तर त्याचं बेस नेम किंवा पेरेंट नेम द्यायचे. बेस नेम हेप्टेन. आता त्यानंतर नंबरिंग द्यायचे. नंबरिंग अशा पद्धतीने द्यायचे की ज्या कार्बन ॲटमला हॅलोजन ॲटम अटॅच झालेला आहे त्या कार्बनला कमीत कमी नंबर द्यायचा. आपण जर समजा राईट हँड साइडने नंबर दिले 1 2 3
3 नंबर कार्बन ॲटम जो आहे की त्याला हॅलोजन ॲटम अटॅच झालेला आहे. जर समजा आपण लेफ्ट हँड साइडला नंबर दिले 1 2 3 4 5 हा 5 नंबर कार्बन ॲटम आहे. तर आपला रूल काय सांगतो, ज्या कार्बन ॲटमला हॅलोजन ॲटम अटॅच झालेला आहे त्या कार्बन ॲटमला कमीत कमी नंबर दिला पाहिजे. म्हणून जर आपण इथून नंबर जर दिले तर 3 नंबर कार्बन हा हॅलोजन कंटेनिंग हॅलोजन ॲटम म्हणून कंपल्सरी इथून नंबर द्यायचे. नंबर दिल्यानंतर 3 4 5 6 आणि 7. ठीक आहे. त्यानंतर अल्किल ग्रुप अटॅच झालेले पाहिजे. आता अल्किल ग्रुप अटॅच झालेले जर पाहत असताना नंतर परत अल्फाबेटिकली अल्किल ग्रुपची नेम घ्यायची. समजा इथिल, आता यामध्ये इथिल नाही, जर इथिल असता तर पहिल्यांदा इथिल घ्यायचा आणि नंतर मिथिल आणि त्या कोणत्या कार्बन नंबरच्या कार्बन ॲटमला अटॅच झालेला आहे त्याचा नंबर घ्यायचा. त्यानंतर इथं क्लोरीन आहे, 3 नंबरला क्लोरीन आहे म्हणून त्याची 3 क्लोरो. त्यानंतर इथं 3 नंबरला मिथिल आहे आणि 6 नंबरला एक मिथिल आहे म्हणून 3 6. 2 आहेत म्हणून डाय. मिथिल आहे म्हणून मिथिल हेप्टेन. 3 क्लोरो 3 6 3 क्लोरो 3 6 डाय मिथिल हेप्टेन. हेच आयपीसी म्हणतात. ओके. 3 क्लोरो 3 6 डाय मिथिल हेप्टेन. आता मी थोडासा चेंज करतो. या चेंज करत असताना इथं मिथिलच्या ऐवजी इथं इथिल ग्रुप घेतो. C2CH3. तसंच इथं एक मिथिल ग्रुप इथं वाढवतो. आता हे नवीन स्ट्रक्चर होतं. आता नवीन स्ट्रक्चर मध्ये आपण परत आता नवीन पहिल्यापासून याची प्रोसेस सुरू करायची. आपले रूल्स जे आहेत, लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन ऑफ कार्बन ॲटम सिलेक्ट करायची. ती स्ट्रेट चेन सिलेक्ट केली 1 2 3 4 5 6 7 कार्बन ॲटम आहे. समजा इथून सुरू केले 1 2 3 4 5 6 7 8 कार्बन ॲटम आहे. म्हणजे आपल्याला लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन जे आहे ही अशा प्रकारची लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन सिलेक्ट करावी लागते. आणि त्या लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन मध्ये 8 कार्बन ॲटम आहेत म्हणून ऑक्टेन. बेस नेम हे ऑक्टेन. त्यानंतर नंबर द्यायचे. नंबर देत असताना जर हॅलोजन ॲटम ज्या कार्बन ॲटमला अटॅच झालेला आहे त्या कार्बनला कमीत कमी नंबर द्यायचा. जर राईट हँड साइडला नंबर दिले 1 2 3 हा 3 नंबर कार्बन ॲटम आहे आणि इथून जर नंबर दिले 1 2 3 4 5 6 नंबर येतो. म्हणून कंपल्सरी नंबर देताना 1 2 3 4 5 6 7 आणि 8 अशा प्रकारचे नंबर द्यायचे. आता समजा ही लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन सिलेक्ट केली तरी बरोबर आहे का, कारण त्या कार्बन पासून इकडे 2 कार्बन आहेत आणि इकडे 2 कार्बन आहेत. हे 2 कार्बन सिलेक्ट करा किंवा हे 2 कार्बन सिलेक्ट करा, दोन्ही सेम आहे. ठीक आहे. आता इथं ऑक्टेन आहे, नंबर दिले 3 नंबरला क्लोरीन आहे, 3 नंबरला इथिल ग्रुप आहे आणि 6 नंबरला मिथिल आहे. आता याच्यावर आपल्याला 3 नंबरला क्लोरीन आहे म्हणून 3 क्लोरो त्यानंतर 3 इथिल 6 मिथिल ऑक्टेन. I this name 3 chloro 3 ethyl 6 methyl octane. 3 chloro 3 ethyl 6 methyl octane हे IPC म्हणतात. ठीक आहे. अशा प्रकारे स्ट्रक्चर काढायचे आपण. तुम्हाला परीक्षेमध्ये कॉमन नेम दिलं जातं आणि त्या कॉमन नेमवरून तुम्ही स्ट्रक्चर काढायचं IPC नेम लिहायचं, किंवा तुम्हाला स्ट्रक्चर दिलं जातं तुम्ही IPC नेम लिहायचं असतं, किंवा IPC नेम दिलं जातं आणि त्याच्यावर तुम्हाला स्ट्रक्चर काढायचं असतं. ठीक आहे. आता दुसरं एखादं स्ट्रक्चर आपण पाहूया. आणखी एक स्ट्रक्चर यामध्ये पहा, तुम्हाला कॉमन नेम दिलं त्याच्यावर स्ट्रक्चर काढायचं असतं. त्यानंतर IPC नेम
लिहायचं असतं किंवा आयपीएस नेम दिलेला असतं, तुम्हाला स्ट्रक्चर काढायचं असतं. ठीक आहे. आता काही स्ट्रक्चर पाहूया आपण. CS3 BR, CS3 BR हे स्ट्रक्चर आहे. याचं कॉमन नेम काय आहे? फर्स्ट राइट नेम ऑफ अल्किल ग्रुप व्हिच इज अटॅच्ड टू द हॅलोजन ॲटम. अल्किल ग्रुप हा मिथिल आहे, मिथिल ब्रोमाइड, मिथिल ब्रोमाइड हे कॉमन नेम झालं. आता आयपीएस नेम काय आहे? ब्रोमोमिथेन, ब्रोमोमिथेन, ब्रोमोमिथेन. त्यानंतर C2 CS3 CH2 BR. आता इथं तुम्ही Cl लिहिलं, I लिहिलं, बरोबर आहे. इथं BR च्या ऐवजी Cl लिहिलं, I लिहिलं, त्याप्रमाणे पुढचे नियम बदलायचे. इथिल आहे म्हणून इथिल ब्रोमाइड, इथिल ब्रोमाइड, ब्रोमोइथेन, ब्रोमोइथेन, आयपीएस नेम ब्रोमोइथेन. ठीक आहे. आता पुढचं स्ट्रक्चर पाहूया. CS3 CH2 CH2 Cl. आता तीन कार्बन नंतर नॉर्मल चेनला आपण स्मॉल n लिहायचे, स्मॉल n म्हणजे नॉर्मल. एकूण कार्बन किती आहे? 3 कार्बन ॲटम आहे म्हणून n प्रोपीन, n प्रोपीन क्लोराइड, n प्रोपीन क्लोराइड. नॉर्मल चेन किंवा स्ट्रेट चेन असेल तर स्मॉल n लिहायचे, n प्रोपीन क्लोराइड. आता आयपीएस नेम 1 2 3. एक नंबर कार्बन ॲटमला Cl अटॅच झालेला आहे म्हणून 1 क्लोरो प्रोपेन, 1 क्लोरो प्रोपेन, 1 क्लोरो प्रोपेन हे आयपीएस नेम झालं. आता प्रोपेनच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर इथं आपण पाहूया CS3 हे स्ट्रक्चर Cl H CS3. आता हे जे स्ट्रक्चर आहे याला कॉमन नेम 2 आहेत. पण याला आयसो बी म्हटलं जातं आणि सेकंडरी म्हटलं जातं. आयसोप्रोपिल किंवा सेकंडरी प्रोपिल. या स्ट्रक्चरला आयसो बी म्हणतो आपण किंवा सेकंडरी म्हणतो. आयसो किंवा सेकंडरी. 3 कार्बन ॲटम आहेत म्हणून प्रोपिल, प्रोपिल आणि क्लोराइड, प्रोपिल क्लोराइड. ठीक आहे. आता याचं कॉमन नेम दिल्यानंतर आयपीसी नेम. राईट हँड साइडला नंबर दिले तर 2 नंबर येतोय, लेफ्ट हँड साइड नंबर दिले तर 2 नंबर येतो. कोणत्याही साइडला नंबर दिले तरी बरोबर आहे. म्हणून 2 क्लोरो प्रोपेन, 2 क्लोरो प्रोपेन हे याचं आयपीसी नेम आहे. आयपीसी नेम 2 क्लोरो प्रोपेन. आयसो ऑर सेकंडरी प्रोपिल क्लोराइड आणि 2 क्लोरो प्रोपेन. आता पुढचं स्ट्रक्चर आपण पाहूया. यामध्ये ब्युटिल CS3 CH2 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 I. N ब्युटिल आयोडाइड, N ब्युटिल आयोडाइड, N ब्युटिल आयोडाइड. यामध्ये 1 आयोडो ब्युटेन, 1 आयोडो ब्युटेन, आयोडो ब्युटेन, 1 आयोडो ब्युटेन हेचं आयपीसी नेम झालं. त्यानंतर इथं याचं सेकंडरी आणि टर्शरी आणि आयसो असे 3 प्रकारचे स्ट्रक्चर तयार होतात. हे स्ट्रक्चर 1 2 3 4 आणि 5. याचं आयसो स्ट्रक्चर कसं तयार होते पहा. सेकंड कार्बन ॲटम इज ब्रांच्ड विथ अदर ओनली 1 कार्बन ॲटम. दिस इज आयसो. आयसो 3 कार्बन ॲटम आहे. त्यानंतर मिथिल ग्रुप आणि आयोडाइड. आयसो ब्युटिल आयोडाइड, आयसो ब्युटिल आयोडाइड, आयसो ब्युटिल आयोडाइड, आयसो ब्युटिल आयोडाइड. आता याला नंबर द्यायचे 1 2 3. यामध्ये आयोडो अल्फाबेटिकली आय पहिल्यांदा आणि मिथिल नंतर म्हणून 1 आयोडो 2 मिथिल प्रोपेन, 1 आयोडो
2 मिथिल एकूण कार्बन 3 आहे म्हणून प्रोपेन 1 आयडो 2 मिथिल प्रोपेन. त्यानंतर सेकंडरी स्ट्रक्चर CH3 CH I CH2 CH3 हे सेकंडरी स्ट्रक्चर. सेकंडरी ब्युटिल आयोडाईड सेकंडरी ब्युटिल आयोडाईड. आता इथं आपण जर पाहिलं तर इथं प्रोपेनच्या बाबतीत प्रोपेन मध्ये चौथं स्ट्रक्चर पहा. इथं हे आयसो आणि सेकंडरी एकाच स्ट्रक्चर मध्ये आयसो आणि सेकंडरी आहे. फक्त हे प्रोपेनच्याच बाबतीत होतं. बाकी ब्युटेन पेंटेन हेप्टेन याच्या बाबतीत हे आयसो आणि सेकंडरी हे वेगवेगळं आहे. इथं पहा हे आपण एक एक्झाम्पल घेतलंय. इथं हा आयसो आहे आणि हा सेकंडरी आहे. आयसो ब्युटिल सेकंडरी ब्युटिल हा यामध्ये फरक आहे. कारण आयसो इथं हे दोन्ही एकत्र फक्त प्रोपेनच्या बाबतीतच आहे. बाकी ब्युटेन पेंटेन हेप्टेन हेक्सेन यामध्ये सेकंडरी आणि आयसो हे वेगवेगळे स्ट्रक्चर आहे. याचं आयपीसी नेम 1 2 3 4 2 आयडो ब्युटेन 2 आयडो ब्युटेन 2 आयडो ब्युटेन. त्यानंतर या स्ट्रक्चर मध्ये टर्शियरी स्ट्रक्चर कसं तयार होते पहा. हे 4 कार्बन ऍटम आहे. या 4 कार्बन ऍटम मध्ये CH3 हा टर्शियरी कार्बन ऍटम आहे आणि या कार्बन ऍटमला जर आयोडीन अटॅच झाला तर एक टर्शियरी स्ट्रक्चर झाला. टर्शियरी ब्युटिल आयोडाईड. आता सेकंडरी कोणाला म्हणायचं. सेकंडरी कार्बन ऍटमला हॅलोजन ऍटम अटॅच झाला की त्याला सेकंडरी म्हणतो. आयसो कोणाला म्हणायचं. सेकंड कार्बन ऍटम इज ब्रँचेड विथ ओन्ली वन कार्बन ऍटम. आणि टर्शियरी कोणाला म्हणायचं. सेकंड कार्बन ऍटम इज ब्रँचेड विथ डायरेक्ट 2 कार्बन ऍटम आर टर्न एज टर्शियरी ब्युटिल आयोडाईड. आता याचं आयपीसी नेम लॉंगेस्ट चेन समजा आपण सिलेक्ट केली 1 2 3. 2 नंबरला आयोडीन आहे 2 नंबरला मिथिल आहे म्हणून 2 आयडो 2 मिथिल प्रोपेन 2 आयडो 2 मिथिल प्रोपेन. दिस आर दी आयपीसी नेम ऑफ दिस स्ट्रक्चर. ओके. आता यानंतर तुम्ही काय करायचे पहा. हे जे स्ट्रक्चर दिलेले आहेत हे स्ट्रक्चर तुम्ही लिहून काढायचे आणि पुन्हा काय करायचे. हे स्ट्रक्चर जिथं क्लोरीन आहे तेच स्ट्रक्चर क्लोरीनच्या ऐवजी ब्रोमीन घ्यायचं स्ट्रक्चर काढायचं. आयोडीन घ्यायचं परत स्ट्रक्चर काढायचं. किंवा जिथं आयोडीन आहे तिथं ब्रोमीन लिहायचं स्ट्रक्चर काढायचं. आयोडीन क्लोरीन लिहायचं त्याचं कॉमन नेम आणि आयपीसी नेम लिहायचं आणि हे स्ट्रक्चर तुम्ही पुन्हा काढायचे आणि मला माझ्या व्हॉट्सअप नंबरला पाठवायचे आहे. ओके. धन्यवाद.